शरद पवारांना शह देण्यासाठीच तटकरेंची चलाख खेळी. रामदास कदम यांचा आरोप. महायुतीत नव्या वादाची ठिणगी. शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत. तरीही कदम यांनी अशा प्रकारे तटकरे यांच्यावर टीका केल्याचे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शपथविधीवरून गलिच्छ राजकारणाचा आरोपही त्यांनी केला आहे. रामदास कदम यांनी अजितदादा पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडीवर भाष्य करताना तटकरेवर निशाण साधला आहे. ते म्हणाले की अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं. दादांच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती. तोच तटकरेंनी वहिनींना सुनीलदा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. हिंदू संस्कृतीनुसार किमान 10 दिवस दुःखाचे पाळावे लागतात. त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघड असते. शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीने तटकरेंनी ही चलाखखेळी केल्याचा दावा कदमांनी केला. या माऊलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले त्यांना सुतकही पळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.